नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की दोन कुटुंब, दोन वेगळे संसार पण आज एकत्र येऊन उलगडणार आहे एक असं सत्य जे सगळं बदलून टाकणार आहे. महासंगमाच्या या क्षणी जे होणार आहे ते कोणीही थांबवू शकणार नाहीये. चला तर मग काय आहे नक्की ते गुपित जे सगळेजण समोर आणणार आहे? काय आहे ते सत्य जे हे दोन कुटुंबातले दोन महानायक समोर आणणार आहे? ते आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, महासंगमाच्या या महापर्वणीवर सगळे जमलेले असतात. म्हणजे थोडक्यात ठरलं तर मग या मालिकेतले अर्जुन आणि सायली त्यांच्या ज्या पूर्ण आजी असतात त्या दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम योजत असतात आणि त्याप्रमाणे आता दहीहंडीच्या कार्यक्रमाचा स्वर्ण महोत्सव असतो. तेव्हा आता अर्जुन आणि सायली हे दोघंही अद्वैत आणि कलाला आमंत्रण देण्यासाठी पोहोचलेले असतात. त्यांनाही वाटत असतं की आपल्या परिवारात त्यांनी सुद्धा आपल्या सोबती आपल्या आनंदात आपण त्यांचाही समावेश करावा असं त्यांना वाटत असतं. इकडे भलत्याच गोष्टी चाललेल्या असतात. त्या म्हणजेच की कला अद्वैतने राहुलला रंगे हात पकडलेलं असतं. म्हणजे थोडक्यात राहुलचे सगळे कटकारस्थानं त्यांच्या समोर आलेले असतात आणि एकीकडे पूजाला किडनॅप करणारा राहुलच होता. पूजाला त्याने किडनॅप करून ठेवलेलं होतं हे कला आणि अद्वैतला कळतं. पूजाला सोडवल्यानंतरून पूजा सगळी हकीकत कला अद्वैतला सांगते. आता कलाला तर या सगळ्याची चाहूल होती, पण अद्वैत समोर पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी आल्यामुळे अद्वैत खूप हादरलेला असतो आणि अद्वैत त्याच टेन्शन मध्ये असतो. पण एकीकडे अर्जुन आणि सायलीला या सगळ्याबद्दल माहीतच नसतं, त्यामुळे ते काय आपले सढळ हाताने त्यांना आमंत्रण द्यायला जात असतात. शिवाय श्रीकृष्णाच्या या महापर्वणीच्या महासोहळ्यावर श्रीकृष्णासाठी दागिना घ्यायचा अशी इच्छा पूर्ण आजीने व्यक्त केलेली असते. त्यामुळे सायली अर्जुन म्हणतात की आपण चांदेकर ज्वेलर्स मधूनच आपला दागिना करायचा. तेव्हा आता सायली आणि अर्जुन निघालेले तर असतात, पण मध्ये त्यांना भरपूर गोष्टी लक्षात येतात. आता फोन करून कला सगळं काही सायलीला सांगते राहुल बद्दल आणि आता राहुलचं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचंय. याच धकाधकीत कला आणि अद्वैत दोघं असतात. आता त्या दोघांनाही टेन्शन असतं की आता हे एवढं सगळं कसं काय हँडल करणार आहोत आपण. पण त्यांना मदत मिळते ती सायली आणि अर्जुन यांची. तर मित्रांनो, हे घरं एकत्र जमलेले असतात. दोन्ही मालिकांतील कुटुंब एका मोठ्या समारंभासाठी जमलेले असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला वातावरण अगदी आनंदी असतं. मस्त असं हशा टवाळ्या चाललेल्या असतात, गाणी वाजत असतात. म्हणजे सगळे हे दोघं कुटुंब एकत्र असतात. पण कला आणि अद्वैत त्यांच्या वेगळ्या मिशनवर असतात. खरं तर ते दोघं घरच्यांना सांगायचं ठरवत सुद्धा असतात, पण घरच्यांना सांगून आणखीनच गोष्टी बिघडतील असं त्यांना वाटतं. म्हणून ते आधी राहुलला शोधण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून राहुल आपल्या हातात येईल आणि आपण पोलिसांच्या हवाले पण त्याला करू. प्लस पोलिसांच्या हवाले करताच घरच्यांसमोरही त्याचं सगळं सत्य येईल. त्याला पळायला कुठलीच वाट सापडणार नाही. नाहीतर तो घरच्यांसमोर काय परत तोफान करेल आणि मग घरच्यांसमोर तो निष्पाप सुटून जाईल. त्यामुळे आता या गोष्टीची पूर्णतः खबरदारी बाळगून पूजाच्या मदतीने राहुल तरी सुद्धा भेटत नसतो. एकीकडे सायली अर्जुन पण मदत करत असतात, पण कितीक तरी ते मदत करतील. त्यांच्या घरचा कार्यक्रम असतो त्यामुळे ते इकडे पण अडकलेले असतात. पण अडगळीच्या कोपऱ्यात एक जुनी फाईल पडलेली दिसते आता, जी जुन्या रस्त्याची किल्ली असते. आता ती जी फाईल असते ती अर्जुनला सापडलेली असते आणि ती फाईल जेव्हा म्हणजे एका कोपऱ्यामध्ये सापडते, ते पण काय कारण असतं त्यामागे की त्या साईडला ना काही असं मंडपाचं सामान वगैरे ठेवलेलं असतं. सो अडगळ घराच्या नॉर्मली बाहेरच्या बाजूला असते. सो तिथे जर असं मांडवाचं सामान ठेवलेलं असतं आणि अर्जुन तिकडे जात असतो. तेव्हा तिथल्या त्या अडगळीच्या कोपऱ्यात एक जुनी फाईल पडलेली दिसते, जी एखाद्या जुन्या रस्त्याची किल्ली आहे जणू. ती फाईल खूप जुनाट असते. तेव्हा आता अर्जुन न राहता ती फाईल अद्वैतला दाखवतो. म्हणजे त्याही पहिले तो सायलीला दाखवतो. सायली म्हणते, हे काय अर्जुन सर? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तेच तर मला कळत नाहीये, यामध्ये हा व्यक्ती आहे तरी कोण आणि हा कोणाला पैसे देतोय? शिवाय या फाईलवर नावही कोणाचं नाहीये. तेव्हा सायली म्हणते, एकदा ही फाईल नक्कीच तुम्ही अद्वैत भाऊजींना दाखवून बघा. तेव्हा आता अर्जुन न राहता अद्वैतला ती फाईल दाखवायला येतो आणि अद्वैत ती फाईल आता बघू लागतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे काय आहे? या फाईलवर तर कोणाचं नावही नाहीये, पण सगळ्या कागदांवर कोटा वाटपाचे पुरावे आहेत. काय चाललंय हे? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, याचाच अर्थ इथे कोणीतरी मोठा खेळ खेळतोय, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा आता दुसरीकडे राहुल जो पळून गेलेला असतो, आता कला आणि अद्वैतला त्याचं सत्य कळलेलं असतं, पण पूर्ण घरच्यांपर्यंत पूर्णतः ते सत्य गेलेलं नसतं. त्यामुळे आता राहुल असा सापळा रचत असतो की ज्यामध्ये कला आणि अद्वैतला इजा पोहोचेल.
राहुल सरळ विचार करतो की ऑलरेडी आता पूजा तर पचकली कला आणि अद्वैतकडे. कलाला तर संशय होताच, माहित होतं, पण आता अद्वैतला सुद्धा आपलं सत्य माहित पडलंय. आता त्याला जर त्याने जर ठरवलं तर तो घरी सांगून देईल आणि मला पोलिसांच्या ताब्यात जावं लागेल. त्यापेक्षा मी इथल्या इथेच याच प्रोग्राम मध्ये जर अद्वैतलाच कायमचं संपवून टाकलं तर, असा विचार राहुल करत असतो. आणि त्याचे ते भाड्याचे गुंडे आता तो अद्वैतवर चढवायचं ठरवतो. म्हणजे अद्वैतला जीवानिशी मारण्याचा तो प्रयत्न करायचा ठरवतो. फक्त अद्वैतच नव्हे तर कलाला सुद्धा या जगातून कायमचं चालतं करायचा असा प्लॅन असतो. कोणाचा? राहुलचा. तर मित्रांनो, ही जी संशयाची सावली असते जी अद्वैत आणि अर्जुनच्या मनात असते ती आता हळूहळू वास्तविकतेकडे वळू लागते. म्हणजे थोडक्यात ही जी संशयाची सावली जी अर्जुन आणि अद्वैतच्या मनात असते ती आता वास्तविकतेकडे वळते. थोडक्यात आता होतं असं की अर्जुन आणि अद्वैत एकत्र मिळून आता तपास सुरू करतात. नक्की चाललेलं काय आहे, कारण अद्वैतने आता अर्जुनला सगळं काही समजावून सांगितलेलं असतं. मग ती हिऱ्यांची अफरातफरीची केस असू देत किंवा बाकी इतर गोष्टी असू देत. म्हणजे अर्जुननेच ती केस लढलेली असते आणि अर्जुननेच निर्दोषपणे सुटका करून दिलेली असते अद्वैतची. तेव्हा अद्वैत आता त्याच प्रकरणाबद्दल सगळं काही अर्जुनला सांगतो आणि अर्जुन जेव्हा हे ऐकतो तेव्हा तो म्हणतो की गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. तो असं करूच कसं काय शकतो, तो तर तुझा भाऊ आहे ना, तरी सुद्धा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे लहानपणापासून आमच्यात कॉम्पिटिशन असायची, पण त्या कॉम्पिटिशनचं हा असा भीषण अर्थ काढेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला मान्य आहे की तो माझा भाऊ आहे, पण अरे त्याने असं का केलं असावं हा प्रश्न माझ्याही मनामध्ये तेवढाच मला सतावतोय अर्जुन. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काही काळजी करू नको, आपण मिळून हे सगळं शोधून काढू. तर दुसरीकडे आता कलाने सेम गोष्ट सायलीला सुद्धा सांगितलेली असते आणि सायलीने सुद्धा तेच सांगितलेलं असतं की चिंता करू नका, जे काही करू ते आपण मिळून करू आणि आपल्याला या संकटावर मात करून विजय मिळवायचा आहे. आता चौघांचाही निर्धार पक्का असतो. दुसरीकडे आता सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल एका अनोळखी माणसाशी पैसे घेताना दिसत असतो. म्हणजे थोडक्यात अर्जुनच्या तिथे बंगल्याभोवती सीसीटीव्हीज असतात आणि ते जेव्हा कंट्रोल रूम मध्ये जाऊन चेक करतात तेव्हा त्यांना तेच दिसतं. मित्रांनो, होतं असं की मी आधी सांगितल्याप्रमाणे राहुल असतो ना, राहुल प्लॅनिंग करत असतो की अद्वैतला कायमचा संपवायचं. आणि राहुल आता त्याचीच सुपारी कोणाला तरी देत असतो, कोणाला तरी त्याचे पैसे देत असतो आणि सांगत असतो की 50% आता देतोय, 50% काम झाल्याच्या नंतरून देईल म्हणून. तेव्हा आता असं म्हणत अद्वैतला मारण्याची सुपारी राहुल कोणत्या तरी गुंडांना देऊन देतो. आणि आता हेच सगळं सीसीटीव्ही मध्ये कैद होतं आणि हेच सगळं सीसीटीव्ही मध्ये अर्जुन आणि अद्वैत दोघंही बघतात. आता सगळ्यात पहिले तर अर्जुन म्हणतो की अद्वैत, तुझ्या जीवाला धोका आहे, तू प्लीज इथे जरा सावध राहा, मला तर वाटतं की तू चेहऱ्याला गुलाल लावूनच फिर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अरे मला कशाला कसला धोका असणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तू ऐकलं नाहीस का, अरे तुझ्या भावाने तुला मारण्याची सुपारी दिलेली आहे, कळतंय का तुला, ही गोष्ट वाटते तितकी साधी नाहीये, तुझ्या जीवाला धोका आहे, तुला जर काही झालं तर आम्ही काय करायचं, वेडायस का तू, आणि तुला जर काही झालं ना तर आम्ही स्वतःला माफ नाही करू शकणार, असं अर्जुन आता अद्वैतला समजवत असतो. तर दुसरीकडे आता या दरम्यान घरात सगळ्यांना वाटत असतं की राहुल निष्पाप आहे. घरामध्ये आता तिथे रोहिणी, सगळे कुटुंब म्हणजे रोहिणी पण तिथे आलेली असते ना, तेव्हा आता रोहिणी पण म्हणते की हा राहुल कुठे गेलाय, काही दिसतच नाहीये. तर दुसरीकडे आता नैनाने अद्वैत आणि कलाचं म्हणजे बोलणेला ऐकलेलं असतं की कला आणि अद्वैत दोघंही राहुलला शोधत असतात. तेव्हाच तितक्यात आता नैना म्हणते की मॉमीला कला आणि अद्वैत दोघंही शोधत होते मघाशी राहुलला, जसं काही त्याने काहीतरी गुन्हाच केलेला आहे. तेव्हा आता रोहिणी सावध होते आणि म्हणते काय. तेव्हा नैना म्हणते की हो. तेव्हा आता रोहिणी न राहता राहुलला फोन करते. सुरुवातीला राहुल फोन उचलत नसतो आणि नंतरून राहुल फोन उचलतो आणि घडलेला सगळा प्रकार रोहिणीला सांगतो. तेव्हा रोहिणी म्हणते तुझं हे गोंधळ घालणं ना कधीतरी जीवाशी येणार आहे, आता मी काय करू. त्यामध्ये जर कला आणि अद्वैत आबांजवळ पचकले ना तर मी काहीच करू शकणार नाहीये, आपल्याला दोघांना हकलून देतील घराच्या बाहेर. तेव्हा राहुल म्हणतो की अगं ते घरात काही सांगतील त्याआधीच तू घरात सगळ्यांना सांगून दे की कला आणि अद्वैत राहुलवर विनाकारण संशय घेत आहे. तेव्हा रोहिणी म्हणते त्यांच्याकडे जर पुरावा असला तर तुला खरंच एवढं सोपं वाटतं का की ते लोक माझं ऐकून घेतील घरातले सगळे. घरात सगळ्यांना कला आणि अद्वैतवर किती विश्वास आहे, तुला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तेव्हा आता राहुल म्हणतो की प्लीज मम्मा काहीतरी कर, काहीतरी बघ, हँडल करून घे सिच्युएशन, आय नो तू करून घेशील बरोबर. तेव्हा रोहिणी म्हणते बरं ठीक आहे. तेव्हा आता आबासाहेब, रजनी, सरोज सगळे असतात तिथे, सगळे अगदी आनंद साजरा करत असतात, सगळे सुभेदार कुटुंबासोबत मिळून जुळून गेलेले असतात. भालचंद्र चांदेकर म्हणजेच आबासाहेब ते असतात पूर्ण आजींचे लहानपणीचे मित्र. आता त्या दोघं लहानपणीच्या मित्रांची चांगली जोड जमलेली असते आणि ते दोघंही चांगले एकमेकांशी गप्पा मारत असतात. खूप मजा येत असते तिथे, सगळं काही छान चाललेलं असतं. ते एकमेकांची विचारपूस करतात. बाकी सुभेदार कुटुंबामधले आणखी कुटुंबीय इकडे यांची चांदेकर कुटुंबियांची विचारपूस करतात. अशा प्रकारे सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि इतक्यात आबांच्या लक्षात येतं की हा राहुल कुठे, राहुल का नाही आलाय प्रोग्रामला.
तेव्हा आता रोहिणी म्हणते, अवं काय सांगू तुम्हाला, ही कला हात धुवून माझ्या मुलाच्या मागे लागलेली असते, त्यामुळे तो चिडून नाही आला. तेव्हा आबा म्हणतात, झालंय काय नक्की? तेव्हा आता रोहिणी म्हणते की अहो, अजूनपर्यंत ती कला तेच विचार डोक्यात घेऊन बसलेली आहे, केसचे. ती सारखं राहुलला कुठे ना कुठे दोषी ठरवण्याच्या मागे. आता जर या गर्दीच्या ठिकाणी परत काही झालं तर परत ती गोष्टी माझ्या मुलावरच लावेल, म्हणून राहुलच म्हटला की मी तिथं काही येत नाही, म्हणून राहुल इथे येऊ शकलेला नाहीये. तेव्हा आता घरात आबा म्हणतात की राहुलने जर केलेलंच नाहीये काही, तर कला उगाच थोडी बोलणार आहे काही कारण असल्याशिवाय. तेव्हा रोहिणी म्हणते, हो घ्या, तुम्ही पण तिचीच बाजू घ्या. तितक्यात आता सरोज आणि रजनी त्या दोघांनाही थांबवतात आणि म्हणतात की अरे, आपण बाहेर आलेलो आहोत, निदान इथे तरी भांडणं नका करू. आता असं सांगितल्यानंतरून ही रोहिणी गप्प बसून जाते. आबा सुद्धा आता रोहिणीला गप्प करून देतात. तेव्हा या दरम्यान घरात सगळ्यांना वाटत असतं की राहुल निष्पाप आहे. पण आता अद्वैत आणि अर्जुन घरच्यांना फुटेज दाखवायचं ठरवतात. अद्वैतला तर खूप वाईट वाटलेलं असतं की आपलाच भाऊ आपल्याच हत्येचा कट रचतोय आणि त्यासाठी कोणाला तरी पैसे देतोय. अद्वैतला या गोष्टी खूप सलत असतात. पण जेव्हा अर्जुन या सगळ्या गोष्टी कलाला सांगतो तेव्हा कला खूप चिडून जाते. कला म्हणते की बास झाला आता चांदेकर, मी नाही सहन करू शकत हे. असं म्हणत आता कला घरामध्ये सगळ्यांना सांगायचा निर्णय घेते. आणि आता अशा प्रकारे कला आणि सायली दोघंही ते फुटेज आपल्याकडे घेऊन घेतात आणि घरात सगळ्या कुटुंबियांना घरात बोलवतात. बाहेर छानपैकी प्रोग्राम वगैरे चाललेला असतो, पण कला आणि सायली घरामध्ये सगळ्यांना बोलवून आणतात. आणि अर्जुन आणि अद्वैत दोघंही आता घरामध्ये ऑलरेडी तिथे असतात. अद्वैतचे डोळे खूप लाल झालेले असतात. त्याच्या डोळ्यात राग तर असतो, पण कुठेतरी वेदना पण तितक्याच असतात. आणि आता घरातल्या सगळ्यांना अर्जुन एका प्रोजेक्टरवर पूर्ण फुटेज दाखवतो आणि अर्जुन म्हणतो की अद्वैतचाच भाऊ राहुल त्याच्याच हत्येचा कट रचतोय आणि सगळ्यांना त्याला मारण्याची, त्याच्या हत्येच्या सुपाऱ्या देत फिरतोय. तेव्हा आता आबा म्हणतात, काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आबासाहेब, हे बघा. तेव्हा आता अद्वैत सुद्धा हे सगळं दाखवू लागतो. पण म्हणजे फुटेज जे ते असतं ते अद्वैतने पण पूर्ण बघितलेलं नसतं. आता ते फुटेज बघतो अद्वैत, तेव्हा त्याला आणखीन वाईट वाटतं आणि आणखीन त्याचे डोळे रागात लाल होतात. तेव्हा आता अद्वैत रागात म्हणतो की माझ्या पाठीत खंजर खूप असली, माझाच भाऊ असून याला सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड केल्या, याला प्रत्येक गोष्टीत मी सपोर्टिव्ह राहिलो आणि याने माझ्याच पाठीत खंजर खूप असली. तेव्हा आता कला म्हणते की बरोबर बोलतोय चांदेकर तू, माझ्या बहिणीच्या संसारावर डोळा ठेवणाऱ्याला मी सुद्धा सोडणार नाही. बघितलं बाबासाहेब, मी आधीपासूनच सांगत आलेली होती की मला राहुलच्या वागण्यावर संशय येतोय. काय रोहिणी मॅडम, आता आहे का तुमच्याकडे या सगळ्या गोष्टींवर उत्तर? इतक्यात आता अर्जुन आणि सायली दोघांनाही शांत करतात, अद्वैत आणि कलाला. अर्जुन म्हणतो, शांत रहा, आपल्याला अजून पुरावे मजबूत करावे लागतील, हा पुरावा सफिशियंट नाहीये. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की राहुल हे असं करेल असं वाटलं नव्हतं, पण राहुल आहे कुठे? तेव्हा कला म्हणते की राहुल फरार आहे, राहुल सापडतच तर नाहीये, नक्कीच तो इथल्या कुठल्या तरी गर्दीत असणार आहे आणि चांदेकरच्या हत्येचा तर कट त्याने रचलेला आहे. तेव्हा आता चांदेकरच्या सुद्धा जीवाला धोका आहे. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की असं कसं होऊ देईन मी अजून शाबूत आहे तोपर्यंत, शाबूत असेपर्यंत अद्वैतच्या कोणी केसालाही धक्का लावणार नाही. आता रोहिणी हे सगळं ऐकते आणि लगेच वेळीच राहुलला कॉल करून सावध करून देते. तेव्हा आता रोहिणी जेव्हा राहुलला फोन लावत असते तेव्हा कला बघून घेते रोहिणीला फोन करताना. तेव्हा रोहिणीला आता कला म्हणते की कोणाला फोन करताय रोहिणी मॅडम? तितक्यात आता रोहिणी म्हणते, अगं नाही, काही नाही, मला तिकडनं फोन आलेला होता. असं म्हणत आता कला रोहिणीच्या हातातून तो फोन हिसकावते आणि घरात सगळ्यांना दाखवते. कला म्हणते की बघितलं, रोहिणी मॅडम लगेच फोन करून त्या राहुलला सांगत होत्या. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, रोहिणी तू जरा गप्प बस. असं म्हणत आता रोहिणीचा जो फोन असतो तो आबा त्यांच्याकडे ठेवून घेतात. तर दुसरीकडे आता सगळेजण समारंभात जाऊ लागतात. समारंभात आता सर्वजण स्टेजवर जेव्हा भाषणं चालू असतात तेव्हा तिथे सगळे हजर असतात आणि अर्जुन त्याने तर ती सीसीटीव्ही फुटेज ऑलरेडी सगळ्यांना दाखवलेली असते. घरामध्ये आता सगळ्यांना माहित पडलेलं असतं राहुलचा खरा चेहरा काय आहे, तो अद्वैतच्या जीवावर उठलाय. त्यामुळे घरचे खूप सावधगिरीने तिथे हजर असतात. घरचे तो प्रोग्राम अटेंड करत असतात आणि आता सगळ्यांच्या नजरा राहुलला शोधत असतात. राहुल सापडतच नसतो. तितक्यात आता आबासाहेबांना चेहऱ्याला गुलाल फासून आलेला राहुल दिसतो आणि आबासाहेब आता अद्वैतला आवाज देऊ लागतात. अद्वैत स्टेजच्या त्याच बाजूला उभा असतो जिथे राहुल असतो. तेव्हा आबासाहेब जीवाच्या आकांताने ओरडत ओरडत अद्वैतला आवाज देत असतात, पण ढोल ताशांच्या गजरात अद्वैतला तो काही आवाज जात नाही. आणि आता दुसरीकडे आता सरोजचे डोळे पाणावलेले असतात. सरोज आता रजनीजवळ म्हणते, हे खरं आहे का? म्हणजे जे काही मी बघते ते सगळं खरं आहे का? राहुल अद्वैतचा भाऊ असून सुद्धा तो अद्वैतच्या जीवावर का उठला असेल? त्याने इतकं मोठं पाप कसं काय केलं असेल? तेव्हा आता रजनी म्हणते की वहिनी शांत व्हा, मला पण हाच प्रश्न पडतोय की एवढं सगळं कसं काय झालंय. राहुलला आता सगळ्यांनी जाब विचारायचं ठरवलेलं असतं, पण राहुल त्यांच्या हाती लागत नसतो. तर दुसरीकडे राहुल आता अद्वैतच्या मागे उभा असतो आणि आता अद्वैतला त्याने इजा पोहोचवण्याचा त्याचा हेतू असतो. थोडक्यात त्याने जे माणसं कामाला लावलेली असतात ती माणसं काहीच कामाची नाही असं त्याचं म्हणणं असतं, कारण त्यांना अद्वैत त्यांच्या हातात सापडत नसतो, त्यांच्या तावडीत सापडत नसतो. त्यामुळे आता राहुल स्वतः अद्वैतचा खून करण्याचा निर्णय घेतो आणि तिथून फरार व्हायचा निर्णय घेतो. आणि या कामामध्ये सायली अर्जुनचा जो शत्रू असतो महिपत,
याची मदत राहुल घेतो आणि महिपतच्या मदतीने आता अद्वैतचं तोंड दाबून अद्वैतला स्टेजच्या मागे आणून त्याच्या पोटात राहुल सुरा खोपतो. तो इतक्या जोरात सुरा खोपतो की अद्वैत अगदी अर्धमेल्या अवस्थेत तिथे पडतो. तरी सुद्धा अद्वैत हिंमत हरत नाही. अद्वैत कसा बसा हिमतीने उठू लागतो ते लोक तिथून गेल्यानंतर, राहुल आणि महिपत तिथून फरार झाल्यानंतर. अद्वैतला कळलेलं असतं की हा महिपत अर्जुनचा शत्रू आहे आणि याच्या मदतीने राहुलने आपल्या हत्येचा कट रचलेला आहे. तेव्हा आता राहुल कसा बसा उठतो ते दोघं गेल्यानंतर आणि इकडे येऊ लागतो स्टेजच्या इकडे. तितक्यात आता कलाच्याही लक्षात येतं की अद्वैत बराच वेळ झाले कुठे काय माहिती, तो दिसलेलाच नाहीये. तेवढ्यात आता सायली म्हणते की अगं खरंच अद्वैत भाऊजी कुठे गेले. अर्जुन पण आता विचारू लागतो. तितक्यात आता आबा अद्वैतला शोधत शोधत तिथे येतात आणि कलाला म्हणतात, कले अगं तो राहुल चेहऱ्याला गुलाल पासून आलेला होता, तो ना अद्वैतला इजा पोहोचवण्याच्याच तयारीत होता असं वाटतंय मला, कारण अद्वैत त्यावेळी स्टेजच्या ज्या साईडला उभा होता तिथेच मागून रागात त्याच्याकडे राहुल बघत होता अद्वैतकडे. त्याने काही त्याला इजा पोहोचवली नसेल म्हणजे नशीब आहे. तेव्हा आता कला, अर्जुन आणि सायली तिघही घाबरून जातात. ते तिघही आता अद्वैतला सगळीकडे शोधू लागतात. ते जेव्हा बॅकस्टेजला जाऊन बघतात तेव्हा अद्वैत त्यांना जखमी अवस्थेत दिसतो. अद्वैत आता जोरात अर्जुन अर्जुन ओरडतो आणि अर्जुनकडे जातो आणि तो त्याचा तोल सोडून देतो. तितक्यात आता अर्जुनला आता अद्वैत सांगू लागतो की अर्जुन, माझ्या या अर्धमेल्या अवस्थेचं कारण राहुल तर आहेच, पण त्याचबरोबर महिपत सुद्धा आहे. महिपतच्या मदतीने राहुलने हे सगळं केलंय. तेव्हा आता अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन खूप चिडतो आणि इतक्यात अद्वैत बेशुद्ध पडून जातो. आता कला जेव्हा अद्वैतची अशी अवस्था बघते तेव्हा तिलाही चक्कर येतात. सायली तिला कशी बशी सावरते आणि घरातल्या म्हणजे इतर सदस्यांना सुद्धा सांगते. आता घरामध्ये सुभेदार घरामध्ये आता अश्विन ऑलरेडी डॉक्टर असतो. सध्यापुरता आता तात्पुरता इलाज अश्विन त्या करत असतो, त्या दोघांचाही करतो. कलाला तर शुद्ध येऊन जाते, पण आता अद्वैतचा तात्पुरता इलाज अश्विन करत असतो, त्याच्याकडे बघत असतो त्याला काय हवं नको ते, आणि लगेच तातडीने त्याला हॉस्पिटलला रवाना करून देतात. आता घरामध्ये जेव्हा ही गोष्ट पसरते तेव्हा सरोजला खूप वाईट वाटतं. सरोज रडूनच देते, म्हणजे माझ्या मुलाला झालं तरी काय. सरोज अगदी रडू लागते आणि म्हणते, कुठे कमी पडला होता माझा मुलगा, माझ्या मुलाच्याच नशिबात असे भोग यावेत का. आता रोहिणी म्हणते की वहिनी शांत हो. तेव्हा सरोज म्हणते, काय शांत हो. सरोज आता रोहिणीवर चिडते आणि म्हणते की कायम तू तुझ्या मुलाला डिफेंड करत आलीस आणि आता बघ तुझ्या मुलानेच काय केलं. अगं तुझ्या मुलाने माझ्या मुलाचा घात केलाय. तेव्हा आता रोहिणी नकली अश्रू वाहत म्हणते की अगं वहिनी, यात माझी तरी काय चूक आहे. मला थोडी माहिती होतं की राहुल असलं काही करणार आहे म्हणून. आता तो नेमकं माझ्या समोर पण तर येत नाही. अगं तो माझ्या समोर आला ना तरी मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. खरं तर मलाच लाज वाटते त्याची आई स्वतःला म्हणवून घ्यायला. अशा प्रकारचे नाटकं रोहिणी करत असते. तर दुसरीकडे आता कलाला रोहिणीच्या अशा वागण्यावर संशय येतो. रोहिणी जेमतेम कसा बसा आबांकडून तो फोन मिळवते आणि ती रोहिणी आता राहुलला सगळ्या गोष्टी सांगू लागते. रोहिणी फोनवर राहुलला म्हणते की अरे तुला मारायचंच होतंस तर पूर्ण जीवानिशी मारायचं ना, त्याला अर्धमेल्या अवस्थेत सोडून कसा काय गेलास तू. तेव्हा राहुल तिकडनं म्हणतो, अगं ममा तो मेला होता पूर्ण, त्याला इतकं जखमी केलं होतं की तो जीव सोडून देईल. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की असं कसं, तू एकटाच होता का, कोणाला सोबत नव्हतं नेलेलं का. तेव्हा आता राहुल म्हणतो की मी महिपतला सोबत नेलेलं होतं, जेणेकरून जर अर्जुन मध्ये आला तर महिपत सुद्धा त्याचा हात साफ करून घेईल आणि अर्जुनला पण मारेल. पण तसं काही झालंच नाही. अर्जुन आला नाही, पण आम्ही दोघांनी अद्वैतला पूर्ण जखमी करून सोडलेलं होतं. तेव्हा आता रोहिणीचं हे सगळं बोलणं जे असतं ते कला ऐकून घेते आणि आता कला रोहिणीला दाखवत नाही की तिने हे ऐकलेलं आहे असं. तितक्यात आता रोहिणी म्हणते की ते काही नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. आता तू लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ये, कोणाला न दिसता, आणि त्याचा इथेच जीव घे, त्याचा दम घुटून त्याला मारून टाक. अद्वैतचं जिवंत राहणं तुझ्यासाठी खूप घातक आहे आणि मला तो माणूस माझ्या डोळ्यासमोर जिवंत नकोय. त्याच्यानंतर या कलाला या जगातून नाहीचं कसं करायचं ते मी बघून घे. तितक्यात आता रोहिणीचा प्लॅन जो काही आहे तो कलाला कळतो आणि कला लगेच तो प्लॅन घरात सगळ्यांना सांगते आणि रोहिणी सुद्धा यामध्ये सामील आहे हे कळताच आबा, रजनी आणि सरोज तिघही चवताळून उठलेले असतात. पण कलाच्या सांगण्यावरून ते काही बोलत नसतात. अर्जुन आता म्हणतो की तो त्याचं वेषांतर करून नक्कीच हॉस्पिटलमध्ये येईल. त्याच्यासोबत जर महिपत असेल तर महिपतला सुद्धा मी रंगे हात पकडू शकतो. त्यामुळे कोणीही काहीच करू नका आणि असं दाखवा की आपल्याला काही माहित नाहीये. तेव्हा जेव्हा आता राहुल आपलं वेषांतर करून अद्वैत जवळ येतो तेव्हा अर्जुनला त्याची चाहूल लागते आणि कलाला सुद्धा. तेव्हा आता ठरवून अख्खं चांदेकर कुटुंबीय आणि अर्जुन आणि सायली सगळे जेव्हा राहुल आतमध्ये तिथे अद्वैत जवळ शिरलेला असतो त्याला मारण्यासाठी, तेव्हा सगळेजण तिथे धाड पाडतात आणि सगळेजण अचानक येतात. तेव्हा आता रोहिणीला तर या सगळ्याबद्दल माहित नसतं, कारण रोहिणी थोड्या वेळासाठी बाहेर गेलेली असते. आता राहुलला रंगे हात पकडतात सगळे आणि आता सरोज राहुलवर चिडते आणि म्हणते, हे खरंय का राहुल, काय करतोयस तू, माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वास होत नाहीये. अरे तो तुझा मोठा भाऊ आहे, काय कमी केलं रे त्याने तुला, आणि तू इतकं मोठं पाप करायला निघालायस. तितक्यात आता कला पुढे जाते आणि राहुलच्या मुस्काटात लगावून देते. अर्जुन आता राहुलचे कॉलर पकडून विचारतो, कोणाच्या सांगण्यावरून करतोयस तू हे, कोणाच्या मदतीने करतोयस तू हे, तुला लाज नाही वाटत. तेव्हा आता राहुल जोरात अर्जुनचे हात झटकतो आणि म्हणतो, हो
केलं मी, पण का केलं हे कोणीच नाही विचारलं मला. आणि तू विचारतोयस ना अर्जुन कोणी केलं, कोणाच्या मदतीने केलं. ऐक मग आता, मी महिपत शिकरेच्या मदतीने केलं. कारण असंही तू जर मध्ये आला असतास ना तर तुझ्यावर सुद्धा त्याचा हात साफ झाला असता, तूही जीवानीशी गेला असता. पण तुझं नशीब चांगलं आहे. पण आज अद्वैतला माझ्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही, मी त्याचा जीव घेणार आहे. तेव्हा आता राहुल आता सगळ्या गोष्टी हळूहळू उघड करतो. त्याला मोठा हात देणारा महिपत होता, त्याने का अद्वैत सोबत असं केलं, त्याला अद्वैतवर जळफळाट त्याचा व्हायचा, त्याला प्रॉपर्टी हवी होती. आणि आता महिपतचं नाव ऐकता सगळेजण थक्क होतात. आणि ह्या कुटुंबातला शत्रू तर म्हणजे चांदेकर कुटुंबियांचा शत्रू तर राहुल ऑलरेडी असतो, पण सुभेदार कुटुंबियांचा शत्रू म्हणजे महिपत हा सुद्धा सामील आहे, ही सगळ्यांसाठी चिंतेची बाब ठरलेली असते. तेव्हा आता हे नाव ऐकताच अर्जुन आणि सायली दोघेही चवताळून उठलेले असतात. तेव्हा आता ते दोघंही महिपतला पकडायचा निर्णय घेतात, कारण राहुलचं स्टेटमेंट त्यांनी रेकॉर्ड केलेलं असतं. आता दोघं कुटुंब एकत्र येऊन त्याचा म्हणजे महिपतचा शोध घेणार असं ते ठरवत असतात. आणि इतक्यात आता सगळ्यांची नजर चुकून योग्य त्यावेळेस राहुल सुद्धा तिथून फरार होऊन जातो. शेवट एक मोठ्या धक्क्यावर म्हणजे राहुल तिथून तर फरार होऊन जातो, पण जाता जाता सांगून जातो की जी फाईल तुम्ही बघितली त्या फाईलमध्ये तर काहीच नव्हतं. अजून एक गुपित फाईल आहे ज्यात दोन्ही कुटुंबांमधलं अजून एक भयानक रहस्य दडलेलं आहे. आणि राहुल आता तिथून पसार होतो. राहुलला शोधण्याचा प्रयत्न सगळेजण खूप करतात, पण राहुल काही कोणाच्या हाती लागत नाही. राहुलचं सत्य समोर आलं, पण आता सुरुवात झालीये एका मोठ्या खेळाची. दोन्ही कुटुंब आता एकत्र येणार आहेत आणि पुढे उलगडणार आहे एक असं रहस्य जे महासंगमाची दिशा बदलून टाकेल. ते काय आहे जाणून घेण्यासाठी पाहत राहा, कारण पुढचं पाऊल आहे धोक्याने भरलेलं. तुम्हाला नक्कीच ते आवडेल. त्यामुळे व्हिडिओ आपले आलेले आहेत याच्या अपडेट्स तुम्हाला कळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तेव्हा मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आणि हो, नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओचा शेवटचा पार्ट ते म्हणजेच आपले कमेंटिंग व्ह्यूअर्स जे आपल्याला छान छान कमेंट्स करून आपल्याला प्रतिसाद देत असतात, आपल्याला मोटिवेट करत असतात. सो मला आता या ठिकाणी त्यांचं नाव अनाऊन्स करायला आवडेल. तुम्ही मागच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. आणि आता आपण तेच नाव आता जाणून घेणार आहोत की कोणी कोणी छान छान कमेंट्स केलेल्या आहेत. सो मला आवडेल नाव घ्यायला. सुलभा तांबे, त्यांना रिव्ह्यू खूप आवडला. त्यानंतरून आहे आदित्य, त्यानंतरून आहेत हर्षदा उमासारे, त्यांना सुद्धा भाग खूप आवडला होता कालचा. ओके, थँक्यू. त्यानंतर आहे लतिका जाधव, त्यांचं म्हणणं आहे की मालिका खूप छान सांगतात. कला अद्वैत यांचा संसार सुरळीत मार्गाला लागला, खूप छान वाटलं. म्हणजे थोडक्यात मी सांगितलं होतं ना की व्हिडिओ मधला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो, तर तो हा होता असं लतिका जाधव म्हणताय. त्यानंतर आहेत मनीष झाडे, प्रफुल्ल मेत्रे, त्यांना सुद्धा ही मालिका खूप आवडते असं ते म्हणतायत. मालिकेचं समीक्षण फारच छान सांगतात असं त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. आणि त्या आहेत नंतरून लतिका जाधव पुन्हा एकदा आहेत. तर लतिका जाधव पुण्याच्या आहेत असं त्या मेन्शन करून सांगतायत. विशेषतः लतिका जाधव, नंतरून सुष्मिता धरवडकर, ओके, धनश्री काटे, त्यानंतर आहेत सुशीला मस्के, त्यांना सुद्धा हे आवडतंय म्हणजे माझं सांगणं आवडतं असं त्यांचं म्हणणं आहे. एवढंच नव्हे तर त्या म्हणतायत की तुमच्या आवाजात दुसऱ्या मालिका सुद्धा ऐकायला खूप छान वाटतं. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. त्या आहेत धाराशिव व उस्मानाबादच्या आणि त्यांना सर्वोच्च भाग आवडतो असं सुशीला मॅडम म्हणताय. त्या एरवी त्या म्हणजे आपल्या रेग्युलर व्ह्यूवर आहेत, रेग्युलर कमेंट करणाऱ्या सुद्धा आहेत. त्यानंतर आहेत अद्वैतचं अगदी बरोबर आहे. ओके, हां, चंदा कदम यांची अतिशय छान अशी कमेंट आहे आणि त्या म्हणतात गुड मॉर्निंग ताई. ओके, इट्स गुड नाईट. ओके, त्या खूप छान नेहमी कमेंट्स करत असतात, विलक्षण कमेंट्स असतात त्यांच्या अगदी. त्यानंतरून आहेत सुशीला मस्के पुन्हा एकदा आहेत पल्लवी बडेकर, ओके, त्या कर्नाटक बेळगाव मधून हे व्हिडिओज बघतात म्हणे. ओ माय गॉड, मला खूप आवडलं हे ऐकून. कर्नाटक पर्यंत आवाज जातोय माझा, ओ माय गॉड. त्यानंतर आहे लता रेडकर, ओके, त्यांना सुद्धा आवाज आवडतो. सिरसिंगी, ओके, रुपाली गायकवाड, रुद्र पाटील, त्यानंतर मालिनी जाधव, गणेश शिंदे, संगीता आहेर, संध्या, ओके, संध्या म्हणून कोणीतरी आहे, त्यांना पण खूप छान आवडतं. त्यांचं म्हणणं खूप छान निवेदन. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. तुमचं प्रेम असंच भरभरून राहू देत. खूप छान वाटतंय मला हे सगळं बघून. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओला सुद्धा असे छान छान प्रतिसाद द्यायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.